नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहतात माध्यम वृत्त. आज आपण देशाच्या राजकारणात अत्यंत घडामोड घडलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत. होय, अर्थात पश्चिम बंगाल या विषयावर. पश्चिम बंगालच्या विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश प्राप्त केले. अद्भुत, अविश्वसनीय असेच या निकालाचे वर्णन करावे लागेल. भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या या घवघवीत यशानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक अध्यक्षा ममता बॅनर्जी या पराभव मानायला तयारच नाही आहेत. माझा पराभव झालेला नाही, मी राजीनामा देणार नाही, निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पार्टीने हा विजय संपादन केलेला आहे, असा बेछूट आरोप त्या करीत आहेत. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये पराभव हा मान्य करावाच लागतो. जनादेशाचा आदर करावाच लागतो. जनादेशाचा आदर करीत त्यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करायला हवे होते, परंतु तसे घडलेलेच नाही. तशी अपेक्षा देखील ममता दिदीकडनं आपण करायला नको आहे, कारण ममता दिदींचा स्वभाव तसा हट्टी आणि एककल्ली असाच राहिलेला आहे. अत्यंत एककल्ली अशा या ममता दिदी गेल्या 15 वर्षापासून बंगालच्या जनतेला छळत आहेत. मी म्हणेलच ती पूर्व दिशा, मी पंतप्रधान मानणारच नाही, मी राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी जाणार नाही, मी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जाणार नाही, पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या व्हिज्युअल मीटिंगला मी उपस्थितच राहणार नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या एकाधिकारशाहीचे प्रत्यंतरच गेल्या 15 वर्षात जनतेला दिलेले आहे. गेल्या 15 वर्षामध्ये बंगालची जनता ममता दिदीच्या एककल्ली कारभाराला अक्षरशः कंटाळलेली होती आणि केव्हा एकदा संधी येईल याची बंगाली जनता वाटत पाहत होती. अखेर तो दिवस उघडला. 4 मे 2026 रोजी ममता दिदीचा जो पक्ष आहे तृणमूल काँग्रेस, त्याची अक्षरशः पानिपत झालेले आहे. आता या त्यांच्या सत्तेवरून पायउतार होण्याला किंवा भारतीय जनता पार्टीला 206 जागा मिळाला किंवा 200पेक्षा जास्त जागा मिळाला, कारणं काय आहेत ती आपण आता जाणून घेऊ. वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीला हे यश एका रात्रीत मिळालेले आहे असे म्हणता येणार नाही. अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीने यासाठी कष्ट उपासलेले आहेत. अगदी सांगायचं झालं तर स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून आपल्याला उल्लेख करावा लागेल. श्यामाप्रसाद मुखर्जींनी बंगालच्या धर्तीवर जनसंघाची स्थापना केली होती आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आपली पाळमुळं रुजवत होता. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक बंगालच्या भूमीवर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीने विजय करता येईल याची रणनीती आखत होते. आत्ता जे भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळालेले आहे, ज्याचा उल्लेख आम्ही केला, अविश्वसनीय, अकल्पित असा जो विजय झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा, त्याचा मुख्य वाटा जर असेल किंवा त्याचा सिंहाचा वाटा जर असेल तर तो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. RSS म्हणजे संघाने ज्या पद्धतीने जमिनीवर उतरून भारतीय जनता पार्टीला विजय करण्यासाठी प्रयत्न केलेले होते ते नजरेआड करून चालणार नाही. गेल्या 15 वर्षामध्ये ममता दिदींची अराजकता इतकी वाढलेली होती, भ्रष्टाचार बोकाळलेला होता, महिलावर अत्यंत अत्याचार होत होते आणि या ठिकाणी मुस्लिम बहुल ज्या ठिकाणी जे लोकसंख्या असलेले जे गाव आहेत, मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी ममता दिदी जाणून बुजून
मुस्लिमांच्या अत्याचाराकडे, म्हणजे मुस्लिम ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार करत होते त्याकडे कानाडोळा करत होत्या. ममता दीदींची व्होट बँक म्हणजे मुस्लिमांचे तुष्टीकरण. यामुळेच ममता दीदी गेल्या अनेक वर्षापासून बंगालमध्ये विजयी होत होत्या. यंदा घडले मात्र विपरीत. देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी यावेळी कुठलीही कसर सोडायची नाही अशी भूमिका यावेळी वठवली. तब्बल 15 दिवस देशाचे गृहमंत्री अमित शहा बंगालच्या भूमीवर तळ ठोकून उभे होते. त्यांनी मुक्काम ठोकलेला होता. अत्यंत म्हणजे बारकाईने सूक्ष्म नियोजन करून त्यांनी रणनीती आखली होती. त्याची परिणती या निकालामध्ये झाली. आता भारतीय जनता पार्टीला हा जो विजय मिळालेला आहे तो निवडणूक आयोगाकडनं, निवडणूक अधिकाऱ्याकडनं किंवा यंत्रणेचा दुरुपयोग करून किंवा इतर कारणं करून मिळवलेला आहे असा चुकीचा आरोप विरोधक करीत आहेत. त्या वास्तविक पाहता पराभव हा पराभवच असतो आणि विजय हा विजयच असतो. लोकशाहीमध्ये जर तुमचा पराभव झालेला असेल तर तो खुल्या मनाने, खुल्या अंतःकरणाने तुम्ही जाहीर करायला हवा आणि जनादेशाचा आदर करायलाच हवा. परंतु असे घडलेलं नाही आणि त्यामुळे दररोज वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहावयास मिळत आहेत, ऐकावयास मिळत आहेत. आता हे जे ममता दीदीचे तांडव सध्या चालू आहे ते जनतेला कळलेले आहे. जनता देखील खूप हुशार आहे. सुरुवातीपासूनच म्हणजे ज्यावेळेस विविध वाहिन्यांचे, विविध संस्थांचे एक्झिट पोल ज्यावेळेस हाती येत होते त्या एक्झिट पोलमध्ये ममता दीदींची पिछेहाट होत होती, पिछेहाट दाखवली जात होती. भारतीय जनता पार्टीची निर्विवाद सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणार असे एक्झिट पोल सांगत होतं. परंतु त्यावर विश्वास ठेवायला ममता दीदी आणि विरोधक तयार नव्हते आणि ह्याची कारणं देखील हे करण्यासाठी, खापर फोडण्यासाठी वेगवेगळ्या कारणांची ते शोध घेत होते. ज्यावेळेस बॅलेट पेपरची मतमोजणी सुरू झाली किंवा मतदान होण्याच्या आदल्या दिवशी ममता दीदी स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन बसल्या. जवळपास 4 तास त्यांनी ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी केलं. हेराफेरी होत आहे असा आरोप त्यांनी केला. परंतु असे कुठलेही घडलेले नाही असे निवडणूक आयोगाने पुराव्यानिशी सिद्ध केले. तेव्हापासून लक्षात येत होतं की ममता दीदी आपल्या पराभवाचं खापर हे निवडणूक यंत्रणेवर किंवा एकंदर भारतीय जनता पार्टीवर फोडणार आणि झालं देखील तसंच. ज्या पद्धतीने त्यांनी बेछूट आणि निराधार आरोप भारतीय जनता पार्टीवर व निवडणूक आयोगावर केलेले आहेत ते निराधार खोटे ठरलेले आहेत. आता वास्तविक पाहता शुवेंदू अधिकारी हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. शुवेंदू अधिकारी यांनी ममता दीदीचा त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळपास 15,000हून अधिक मतांनी पराभव करून ममता दीदीला धक्का दिलेलाच आहे. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे त्यामुळे अक्षरशः पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतदारामध्ये उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे. हिंदू विरुद्ध मुस्लिम असे एकंदर ज्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला वाद पाहायला मिळत होते त्याला कारणं देखील तशीच आहेत आणि त्याला कारणीभूत या ममता दीदी आहेत असे जर म्हटले तर ते अनाठाई ठरू नये. मताचे तुष्टीकरण, ज्यांच्या मतावर आपण निवडून येऊ शकतो अशा मतदारांचे लांघूल चालन करण्यासाठी ममता दीदी त्यांना अनेक अर्थाने त्यांच्या अनेक गैरकृत्यांना पांघरून घालत असत. आता ममता दीदीचा पराभव झाला असल्यामुळे एकंदर वातावरण तर पश्चिम बंगालमधले ढवळून निघालेलेच आहे. अत्यंत त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. जय श्रीरामच्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळत आहेत. परंतु असे जरी असले, निवडणूक संपली असली, निकाल हाती आला असला तरी पश्चिम बंगाल
एवढा लवकर शांत होईल असे वाटत नाही. हिंसाचाराच्या लहान मोठ्या घटना घडतच आहेत. आता त्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शाह कशा पद्धतीने परिस्थिती हाताळतात, कारण ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी जर पोलीस फोर्सला सांगून या ठिकाणी जर वेगळ्या अर्थाने हे केली, रणनीती आखली, तर हिंसाचार थांबवू शकतो. परंतु जरी मतपेटीतून ममता दीदी हारल्या असल्या तरी त्या म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आंदोलन करून किंवा रस्त्यावर उतरून एक मोठं आंदोलन उभा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यांच्या NDA जो घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षातील काँग्रेस असेल किंवा नावं सांगायचं तर गांधी असतील किंवा तो उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव असतील, अरविंद केजरीवाल असतील, अशा अनेक लोकांनी त्यांना फोन करून तुमच्यासोबत आम्ही आहोत, आम्ही तुमच्या आंदोलनासोबत आम्ही सक्रिय आहोत असे त्यांना आश्वासन दिले असल्यामुळे काही दिवस ह्या पश्चिम बंगालमधील घडामोडी आपल्याला स्फोटक होतील असे चित्र सध्या दिसत आहे. काय काय होईल पश्चिम बंगालमध्ये हे तूर्त आपण पाहणारच आहोत आणि त्यावर वेळोवेळी भाष्य करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.